नमस्कार, जय शिवराय मंडळी. आपण आहोत दक्षिण मुंबईतल्या मशीद बंदरमध्ये आणि मशीद बंदर महत्त्वाची बाजारपेठ आहे. मी तुम्हाला आता एक जीवघेणा खड्डा दाखवणार आहे. हा बघू शकता, हा खड्डा तुम्ही इथं थुकदानीच केलेली आहे, त्यामुळं पटकन लक्षात येतोय तो, परंतु वाहन चालकांच्या लक्षात न येण्यासारखा जीवघेणा खड्डा आहे. काझी सय्यद मार्ग हा रहदारीचा आहे भरपूर आणि कर्नाक ब्रिज, LT रोड तसेच वायम रोडला हा जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे आणि अवजड वाहनांची इथं जास्त रहदारी असते. इथल्या एका स्थानिक गणेशोत्सव मंडळाला एकनाथ शिंदेंच्या पार्टीने मस्त जाहिरात दिलेली आहे, गेट लावलेला आहे, परंतु एकनाथ शिंदेंचे जे स्थानिक इथले पुढारी आहेत, शाखा प्रमुख विनोद दिवेचा, त्यांच्या हा खड्डा लक्षात येऊ नये का? त्यांना हा खड्डा माहीत नाही का? आपल्या पक्षाची सोंगाडोंगा तिथं जाहिरात लावली आहे, परंतु आपल्या वॉर्डमध्ये, आपल्या शाखेच्या कक्षामध्ये होऊन असणाऱ्या नागरी समस्या या मंडळींना, या पुढाऱ्यांना दिसत नाही का? आता हे बघा, जे बाजूलाच हे सडलेलं आहे BSTचं, तुम्ही हे बघू शकता, कपाट अगदी सडून गेले लोखंडाचं, वायरी बाहेर आहेत, म्हणजे काही कामं चालू आहेत BSTची. आणि हे पाणी विक्रेत्याची इथं गाडी आहे. इथं 12ही महिने चिखल असतो. आता हे पावसामुळं हे चिखल ही घाण आहेच, परंतु ह्या पाणी सततच्या गळ्यामुळे बघा, आपण हे शैवाल बघू शकतो आणि 12ही महिने इथं चिखलच असतं, चिखलाचं साम्राज्य असतं या संपूर्ण चौकामध्ये. हा चौक त्याच्यासाठी खूप प्रसिद्ध आहे, काझी सय्यद मार्गावरचा. एकनाथ शिंदेंच्या बरोबरच इथले स्थानिक पुढारी आहेत, युसुफ रंगवाला BJPचे वॉर्ड अध्यक्ष आहेत, तो पण बॅनर आहे, आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा हा कुलाबा मतदारसंघ आहे. बातमीच्या माध्यमातून सामान्य जनतेतर्फे विचारणा एवढीच की स्थानिक राजकीय पुढारी आणि तथाकथित जे स्थानिक समाजसेवक आहेत, त्यांच्या ह्या नागरी समस्या लक्षात येत नाहीत का? महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी तर बिंडोक आहेतच, गेंड्याच्या कातडीचे आहेत. त्यांच्याकडे कागद, कंप्लेंट गेल्याशिवाय त्यांची कुठलीच हालचाल होत नसते. स्वतः कधी सर्वे करणार नाही, फिरणार नाही, स्वतःहून कधी पेट्रोलिंग करून काय समस्या आहेत त्याचं निराकरण करणार नाही. मुळात त्यांच्या ते DNA मध्येच नाही. त्यामुळं त्यांच्याकडून BMCच्या अधिकाऱ्यांकडून अपेक्षा करणं हे खूप चुकीचं आहे.